सन्माननीय अध्यक्ष श्री सुभाष बापू देशमुख सर, आदरणीय वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि माझ्या सर्व बहिणींनो, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एक स्वप्न पाहिलेलं असतं। मुलींच्या मनामध्ये हे स्वप्न असतं की आपला एक छानसा रामासारखा पती असावा, आपलंही जीवन हे मधुर असावं, जीवन साथी मनमिळावू असावा, प्रेमळ असावा, असं स्वप्न प्रत्येक मुलीने पाहिलेलं असतं। लेक लाडकी या घरची, होणार सुनी त्या घरची, अशी भावना प्रत्येकीच्या मनामध्ये असते। तसंच आई वडिलांची ही खूप मोठी काळजी असते की आपला मुलगा असो, आपली मुलगी असेल तर त्याचा संसार हा आनंदी असावा, आरोग्यकारी असावा। म्हणून वडिलांच्या हे मनामध्ये भावना असतात की बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, असे वडील म्हणत असतात। आणि आईची स्थिती तर खूप गंभीर असते। लहानपणापासून एक घास खाऊचा एक घास शिवचा करून आई झोपीत असते आणि लहानाचं मोठं करत असताना आपल्या काळजाचा तुकडा तोडून परक्यांच्या घरी द्यायचा म्हटल्यानंतर कितीतरी मोठा धोंडा आपल्या मनावर ठेवावा लागतो आणि कन्यादान करावं लागतं। ही प्रत्येक आईची ही भूमिका असते। पण प्रत्येकाने स्वप्न पाहिलेले असतात। आईचं स्वप्न असतं की मुलगी सुखी राहावा, तिचा संसार सुखी व्हावा। वडिलांना असं वाटत असतं की जावई कर्तबगार असावा, दोघे जण आनंदी असावेत। मुलीच्या मनामध्ये एक स्वप्न असतं की अरे आपलंही खूप छान संसार असावा, जोडीदार असावा, जीवनसाथी असावा, सहजीवनाची यात्रा ही तीर्थयात्रेसारखी असावी। मुलाच्याही मनामध्ये असतं की मला एक महाराणी असावी आणि तिने आपल्यावर खूप खूप प्रेम करावं, आपल्याला समजून घ्यावं, आपल्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं आणि खरोखरच आपलं जीवन आनंदीमय व्हावं, असं प्रत्येकाने स्वप्न पाहिलेलं असतात। सासूचं पण एक स्वप्न असतं, सासरच्या लोकांचंही स्वप्न असतं की नाही आपल्याकडे येणारी सून ही पंधरावी असावी, आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगलं एकोपा ठेवावा असं सगळ्यांना वाटत असतं। तेव्हा सगळ्यांची स्वप्न ही एक असतात, तेव्हा ही जीवन यात्रा जी आहे, आनंद यात्रा बनत असते, तीर्थ यात्रा बनत असते। पण जेव्हा हे स्वप्न हे वेगवेगळे असतात, ही स्वप्न मात्र क्षणभरातच विरून जातात आणि कोणाची स्वप्न पूर्ण होत नाही। प्रत्येकाला दोन हात असतात, पण प्रार्थना करायची असेल तर दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणावे लागतात, जोडावी लागतात। मनामध्ये प्रार्थनेची भावना असावी लागते तर ती प्रार्थना होत असते। आणि जसं जर आपण पाहिलं की 5 बोटं जी आहेत ती जर आपण काढ केली तर ती एकमेकांपासून दूर जात असतात, पण ही 5 बोटं वाकली नम्रतेने, आपुलकीने, प्रेमाने तर ते जवळ येतात आणि आपण एकमेकांना घात होऊ शकतो, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत असते। एवढं हे स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात, एकमेकांना पूरक असतात, तेव्हा जीवन इतकं सुंदर होत असतं। आणि हा अनुभव तुम्ही घेतलेला असेल की जर एक पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर तो काय जातो, संपून जातो, विरून जातो। तो थेंब जर कमळावर पडला तर त्याचा जगबिंदू सारखा चमकतो, तर काही काळ, थोडा वेळ आणि नंतर मात्र तो विरून जातो। तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मात्र मोठी होतो। त्यामुळे पती पत्नीचं जे नातं आहे हे तव्यावरच्या थेंबासारखं नको आहे, ते नातं जे आहे ते कमळावरच्या थेंबासारखं नको आहे, तर शिंपल्यातल्या थेंबासारखं हवं आहे की जीवनाचं सोनं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे। तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे, तो संस्कार
होत आहे. मंत्र म्हणल्याशिवाय पूजा होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी, विचार केल्यानंतरच घडते एखादी कृती. तसल्यानंतर येते दीपावली आणि तिळगुळाचा जो काही संक्रांतीचा सण आहे तो तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. गेल्या 30 वर्षामध्ये भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये 1.5 कोटी चिमुकल्यांची गर्भामध्ये हत्या झालेली आहे. 1.5 कोटी चिमुकल्या ज्या निष्पाप आहेत, निरागस आहेत, कोमल आहेत, त्यांचा काही दोष नाही, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, तरी पण त्या गर्भात असतानाच जन्माला येण्यापूर्वीच त्यांना मारून टाकलं गेलं. आणि तेही भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये हे चित्र आपल्या समोर आहे की जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको आई, नको, असं करू नको ग. मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग. एवढेसे नाजूकसे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हात जेव्हा आई उकळल्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं फिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकतील. माझ्या शरीराला झालेल्या वेदना, त्या विटंबना आई तुला सहन होती. नाही आई, नाही, तुला हे सहन होऊ शकणार नाही ग, तू हे पाहू शकणार नाही ग. आई मारू नको ग मला, मी कसलाही त्रास तुला देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तू मला दिलीस ना तरी चालेल ग. 2-3 दिवस आई मी ते फुलून खाईल ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग. मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं मग पकडायचे, बाबांचं मग पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचे, आजी आजोबांना सांभाळायचे ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की जिजा मातांचा मातृशक्तीचा आविष्ट माझ्या रूपाने जन्माला येईल? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची कर्तबगारी करण्याची शक्ती, क्रांती करण्याची शक्ती माझ्यामध्ये येईल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी आजची हात ही चिमुकली आपल्याला देत आहे. आपण आता सप्तपदी घेणार आहोत, आपण आता 7 फेरे घेणार आहोत. एकमेकांच्या सोबत राहण्याची, जीवन आनंददायी होण्याची, आरोग्यदायी होण्याची शपथ घेणार आहोत. त्यासोबतच एक आपल्याला 8वा फेरा घ्यायचा आहे. आणि हा 8वा फेरा काय आहे तर स्त्री जन्माच्या स्वागताचा 8वा फेरा आहे. आपण निमंत्रण पत्रिका पाहिली असेल तर बापूने त्याच्यावर एक मंत्र लिहिलेला आहे की लेका एवढीच लेक ही भारी. म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे. लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, 8वा फेरा घेऊया. स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा लोकमंगलच्या मंडपामध्ये 7 फेऱ्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे. आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या मुलीचा आपल्याला आनंदाने स्वागत करायचं आहे. लोकमंगल फाउंडेशनचं मी मनपूर्वक अभिनंदन
करते की केवळ त्यांनी लेकींना आणि जावयांना मान सन्मान देऊन ते थांबलेले नाही, तर त्यांना जर नाद झाली तर त्यांच्या नावावर ठेव पावती करण्याचा, काही रक्कमचा ठेव पावती करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत अनेकांना ठेव पावतींचा लाभ मिळालेला आहे। यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी बापूंचं स्वागत करूया, अभिनंदन करूया आणि 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आपल्याला आज घ्यायचा आहे आणि त्याचं पालन आपल्याला नक्कीच भविष्य काळामध्ये करायचं आहे। आता वेळ आहे प्रार्थना करण्याची, एकमेकांच्या सहकाराने साक्षीने शपथ घेण्याची। म्हणून मी विनंती करेल आपणा सर्वांना की आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर यासाठी उभं राहायचं आहे। सर्वांचे डोळे बंद आहेत, बंद डोळ्यांसमोर भारत मातेचे चित्र आपण आणलेलं आहे आणि उंच आवाजात ही शपथ आपल्याला घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन। 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेईन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत।